नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हालाही जरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा आहे म्हणजे अंडी देणाऱ्या कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा असेल तर राज्य सरकार तब्बल आता तुम्हाला 15 लाख रुपयेपर्यंतचं अनुदान देऊ शकतं। हो शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या पशुवर्धन विभागाने नवीन योजना सुरू केलेल्या आहेत। त्यापैकी जे मुख्यमंत्री राज्यस्तरीय ग्रामीण उद्योजकता योजनेअंतर्गत अनेक अशा योजना राबवण्यात येत आहेत। त्यापैकी कुक्कुट पक्षाचे वाटप सुद्धा होणार आहे। या कुक्कुट पक्षाच्या वाटपमध्ये तुम्हाला किमान 200 अंडी उत्पादन देणाऱ्या 5000 एक दिवसीय पक्षी, त्यानंतर 1 महिन्याच्या खाद्यावरील खर्च, अर्धबंदिस्त पिंजरा, गादी पद्धतीने शेड बांधकाम, खाद्य पाणी पुरवठा, भांडी अंडी ठेवण्याकरिता ट्रे, एक नेस्ट, त्यानंतर ऑटोमेशन प्रणाली इत्यादी आवश्यक साहित्य आणि महत्त्वाचं म्हणजे 3 किलोवॅटचा सोलर बसवण्यासाठी तुम्हाला अनुदान देण्यात येणार आहे। हो मित्रांनो, तब्बल हे अनुदान तुम्हाला 15 लाख रुपयेपर्यंत राज्य सरकार देणार आहे। यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, पात्रता निकष काय, अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, राज्य सरकारने कुक्कुट पक्षाचे वाटप सुरू करण्याचा विचार केलेला असून अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट देशी पक्षाचे वाटप राज्य सरकार करणार आहे। किमान 200 अंडी उत्पादन देणारे 5000 पक्षी तुम्हाला दिले जातील। आता कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो तर सर्व प्रवर्गातील लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात। फक्त जे अनुक्रमांक आहे म्हणजे जे प्राधान्य अनुक्रमांक आहे तर ते पुढील प्रमाणे असतील। त्यात अत्यल्पभूधारकाला पहिले प्राधान्य देण्यात येईल, त्यानंतर अल्पभूधारकांना 2 नंबर प्राधान्य देण्यात येईल, त्यानंतर तुम्ही जर वन हक्कधारक असतील तर 3 नंबर तुम्हाला प्राधान्य मिळेल आणि सुशिक्षित बेरोजगार असाल तर त्यासाठी तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यानंतर महिला बचत गटातील लाभार्थींना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल। त्यात 5% जे आरक्षण आहे तर ते महिलांना 50% आरक्षण लागू राहील आणि 5% आरक्षण हे दिव्यांगांना लागू राहणार आहे। आरक्षणानुसार पुरेसे महिला पात्र अर्जावर उपलब्ध न झाल्यास इतर घटकांमधील लाभार्थ्यांना लाभ हा देण्यात येणार आहे। आता पात्रता निकष काय तर किमान 20 गुंठे स्वतःची किंवा 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा असलेली जमीन पात्र वन हक्कधारकांना ही अट जी तर ती लागू असणार नाही। त्यानंतर कुक्कुटपालन व्यवसायातील किमान 2 वर्षाचा अनुभव, त्यानंतर कुक्कुटपालन व्यवसायाचे त्यानंतर शासन मान्य संस्थांकडून जे प्रशिक्षण प्रमाणपत्र असतं तर ते प्रशिक्षण प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे। मित्रांनो, आता प्रकल्पाची किंमत म्हणजे प्रकल्पाचं कोटेशन सुद्धा राज्य सरकारने JRच्या माध्यमातून दिलेलं आहे। यात किमान 200 अंडी उत्पादन देणाऱ्या 5000 एक दिवसीय पक्षीसाठी 50 रुपये प्रति पक्षी प्रमाणे 2.5 लाख रुपयाचे पक्षी वाटप होतील। त्यानंतर 1 महिन्याच्या खाद्यावरील जो खर्च आहे तो 3 किलोग्रॅम प्रति पक्षी पकडलं तर 5000 पक्षींचं 30 रुपये तर प्रति किलोग्रॅम प्रकारे 4.5 लाख रुपयाचं खाद्य तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर अर्धबंदिस्त पिंजरा, गादी पद्धतीने शेड बांधकामसाठी किंमत 15 लाख रुपयाची जी अट आहे तरतूद आहे तर ती तरतूद राज्य सरकारने केलेली। त्यानंतर खाद्य पाणी पुरवठा, भांडी अंडी ठेवण्याकरिता ट्रे, एक नेस्ट, ऑटोमेशन इत्यादी आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला 6,68,000 रुपये लागतील। त्यानंतर सोलर 3 किलोवॅटचा बसवण्यासाठी 1,32,000 रुपये लागतील आणि प्रकल्प एकूण किंमत जाते तुमची 30 लाख रुपये तुम्हाला साधारण लागत आहेत। हा जो अंडींचा व्यवसाय कुक्कुटपालनचा तर अंडीचा व्यवसाय करण्यासाठी मित्रांनो, आता अनुदान तुम्हाला कशा स्वरूपात देण्यात येईल तर सर्वसाधारण लाभार्थी जरी असाल तर तुम्हाला 50% अनुदान म्हणजे 15 लाख रुपये तुम्हाला अनुदान देण्यात येईल आणि तुम्ही जरी अनुसूचित जाती जमातीमधील असाल तर 75% अनुदान साधारण 22 लाख रुपये तुम्हाला अनुदान हे देण्यात येणार आहे। त्यामुळे अत्यंत चांगली संधी आहे त्या तरुणांसाठी ज्या तरुणांना व्यवसाय करायचा आहे, व्यवसायासाठी भांडवल नाही तर मित्रांनो तुम्ही फक्त हे डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या रेडी करा, तुमचा नंबर 100% लागेल। मित्रांनो, आता आवश्यक कागदपत्रे तुम्हाला काय लागतील तर कुक्कुटपालन व्यवसायातील किमान 2 वर्षाचा अनुभव असल्याचे जे स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी त्यांनी प्रमाणपत्र देणं गरजेचं असेल, त्या किंवा कुक्कुटपालन व्यवसायाचे जे शासन मान्य संस्था असेल तिथून जरी तुम्ही प्रशिक्षण घेतलं असेल ते प्रमाणपत्रही चालणार आहे। त्यानंतर वन हक्क जमीनधारकांसाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकारमध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेली अनुसूची जे प्रमाणपत्र तुम्हाला लागेल। त्यानंतर दिव्यांगांसाठी UDI प्रमाणपत्र, बचत गट सदस्य प्रमाणपत्र लागेल। त्यानंतर प्रकल्पासाठी कर्ज मंजुरी सहमती लागेल, म्हणजे या प्रकल्पासाठी उर्वरित जे 15 लाख रुपये तुम्ही घेणार आहेत तर ते जरी तुम्ही कर्ज स्वरूपात घेत असाल तर ते कर्ज मंजुरी सहमती सुद्धा तुम्हाला द्यावी लागणार आहे शेतकरी मित्रांनो। आता यासाठी अटी आणि शर्ती काय ठेवण्यात आलेले आहेत तर या योजनेअंतर्गत खरेदी करण्यात येणारे कुक्कुट पक्षी हे वार्षिक किमान 200 अंडी उत्पादन देणारे असावेत। त्यानंतर देशी पक्षी खरेदी करताना
प्राथम्याने शासकीय मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, सघन कुक्कुट गट, सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील प्रशिक्षण, त्यानंतर राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत स्थापित कुक्कुट प्रकल्प, स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत स्थापित कुक्कुट प्रकल्प यांच्याकडून घेण्यात यावे, जे पक्षी घेणार ते. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांनी त्याची निवड झाल्यानंतर जिल्हा उपयुक्त यांच्याकडून जरी तुम्हाला कळवण्यात आलं की तुमची निवड झाली तर येणाऱ्या 1 महिन्याच्या कालावधीत तुम्हाला पक्षी खाद्य, पाण्याचे भांडे तसेच इतर मूलभूत सुविधा पूर्ण करून प्रत्यक्ष कुक्कुटपालन सुरू करावे लागणार. त्यानंतर लाभार्थ्याने उपरोक्त प्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत कुक्कुट पक्षाची खरेदी न केल्यास किंवा शेड न बांधल्यास उर्वरित जो तुम्हाला आहे तर तुम्हाला प्रतीक्षा यादीमध्ये टाकून पुढचा चान्स पुढच्या जे वेटिंग लिस्टमध्ये असतील तर त्यांना देण्यात येईल. तर एकंदरीत अशा पद्धतीने तुम्हाला हे जे कुक्कुटपालनसाठी जे अनुदान आहे तर ते अनुदान किंवा निवड तुमची करण्यात येणार आहे. आता राहिला अनुदान कशा स्वरूपात भेटेल तर 2 टप्प्यामध्ये तुम्हाला अनुदान भेटेल, 50% पहिले आणि 50% नंतर. तर अशा पद्धतीने DBTच्या माध्यमातून तुमच्या जे खातं आहे तर त्याच्यावर हे जे अनुदान आहे तर ते अनुदान हे जमा करण्यात येईल. शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही जरी अंडी देणाऱ्या पालनाचा व्यवसाय करायचा असेल, तुमच्याकडे पुरेसा भांडवल नसेल तर राज्य सरकारची ही येणारी योजना अत्यंत लाभदायक ठरेल. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. अर्ज प्रक्रिया जशीही सुरू होईल आपल्या चॅनलवर अपडेट घेऊन येईल. त्यासाठी व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि हा चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तो जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.